हालेलुया, हालेलुया। रोमकरस्तोत्र 12 जी वचन 12। रोमकरस्तोत्र 12 के वचन 12। आशय नशिबा संकटात धीर धरा, प्रार्थने तत्पर रहा। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। पावचने संधी संत म्हणतो आशेने हर्षित व्हा, संकटात धीर धरा, प्रार्थनेत तत्पर राहा। संत म्हणते की आशा पकडा, विश्वास पकडा, आशेनेच हर्षित व्हा। तुमची आशा आहे ना, तुमचा विश्वास आहे ना, मग त्या विश्वासा संबंधाने, त्या आशे संबंधाने तुम्ही हर्षित व्हा। संकटात तुम्ही धीर धरा आणि प्रार्थनेत तुम्ही तत्पर असा। आता बायबल शिकवते आपल्याला की प्रार्थनेमध्ये, परमेश्वराच्या कार्यामध्ये आपल्याला तत्पर राहायचे। तत्पर म्हणजे काय? हुशारीने परमेश्वरामध्ये राहायचे। तत्पर म्हणजे कंटाळा नसावा, आलस नसावा प्रार्थने संबंधाने आपल्यामध्ये। प्रार्थनेसाठी उल्हास, उत्साह आपल्यामध्ये असावा, आपल्यामध्ये हर्ष असावा, ज्याद्वारे आपण देवाचे नियम आणि आज्ञा पाळू शकणार। म्हणून बायबल सांगते तुम्ही प्रार्थनेमध्ये तत्पर असा। प्रार्थनेमध्ये आपण तत्पर, जागृत राहिले पाहिजे। प्रार्थना करण्यासाठी आपल्यामध्ये उल्हास असला पाहिजे, उत्साह असला पाहिजे, हर्ष असला पाहिजे, कंटाळा आणि आलस नसावा। आता प्रार्थनेला यायचे, आपण उशीर करणार नाही, आता नाही, 1-2 तासाने नंतर जाणार। आता मुलींची प्रवचन चालू आहे, नंतर ब्रदर येतील तेव्हा, किंवा हेलिंग झाल्यावर, किंवा ब्रदरांचं प्रवचन संपल्यावर, तर प्रार्थनेचा कंटाळा आहे आपल्यामध्ये। जो प्रार्थनेत तत्पर आहे तो काय करतो? लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न करतो। लवकरात लवकर येऊन प्रार्थनेमध्ये सहभाग होण्याचा प्रयत्न करत असतो, कारण त्याच्यामध्ये प्रार्थनेसाठी उत्साह असतो आणि त्यामुळे तो प्रार्थनेत येण्यासाठी लवकरात लवकर येण्यासाठी प्रयत्न करत असतो। म्हणून बायबल सांगते तुम्ही प्रार्थनेमध्ये तत्पर असा, कंटाळा करू नका, आलशी बनू नका, तर उत्साहाने प्रार्थना करा। उत्साहाने आपापली मने प्रभू येशू मध्ये लावा, मनापासून प्रार्थना करण्याचा प्रयत्न करा, ज्याद्वारे प्रभू आपल्याला अनुग्रह देणार, प्रभू आपल्याला आशीर्वादित करणार। प्रार्थनेत तत्पर असतील तरच आपले मार्ग मोकळे होणार। वचन तर सांगते कळसीकर स्तोत्रामध्ये 4:2 प्रार्थनेत तत्पर असता व तिच्यात उपकार स्तुती करीत जागृत राहा। संत बोल म्हणतो की प्रार्थनेमध्ये तुम्ही तत्पर असता आणि तिच्यात उपकार स्तुती करीत जागृत राहा। प्रार्थना करत राहा आणि त्याच्याबरोबर परमेश्वराची स्तुती पण करत राहा आणि जागृत म्हणजे तयारीत राहा, कारण प्रभू येशू येण्याची वेळ आता आलेली आहे। म्हणून प्रभू येशू येणार आहे, म्हणून त्यासाठी आपल्याला प्रार्थना करीत तत्पर राहायचे। प्रभूच्या नियमात आणि वचनात आपल्याला चालायचे, प्रभूच्या कार्यात आपल्याला वाढायचे, प्रार्थनेमध्ये आपल्याला तत्पर राहायचे। पुढे वचन सांगते इफिसकरास पत्रामध्ये 6-18 वचनापर्यंत संत बोलत्या ठिकाणी काय म्हणतो पहा, सर्व प्रकारची प्रार्थना व विनवणी करा, सर्व प्रसंगी आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना करा आणि या कामी पूर्ण तत्परतेने व सर्व पवित्र जनांसाठी विनवणी करीत जागृत राहा। बायबल सांगते तुम्ही प्रार्थना करत राहा, विनवणी करत राहा, या कामामध्ये, प्रार्थनेच्या कार्यामध्ये, प्रार्थनेच्या सेवेमध्ये तुम्ही तत्पर असा आणि पवित्र जनासाठी सुद्धा प्रार्थना करत राहा। म्हणजे जे कार्य आपल्याला सोपून दिले, जी प्रार्थना आपल्याला सोपून देण्यात आलेली आहे, त्या सेवेमध्ये, त्या कार्यामध्ये आपल्याला तत्पर राहायचे। परमेश्वराच्या सेवेत आपल्याला वाढतच राहायचे, कंटाळा करायचा नाही, आलस करायचा नाही, तर अधिक आपल्याला परमेश्वरामध्ये, प्रार्थनेमध्ये आपल्याला वाढायचं, ज्याद्वारे प्रभूची कृपा, प्रभूचा अनुग्रह आपल्यामध्ये असणार आणि प्रभूच्या अनुग्रहाने आणि सामर्थ्याने आपण पूर्ण रीतीने भरले जाणार। म्हणून सांगते तुम्ही प्रार्थनेमध्ये तत्पर असा। प्रेषितांच्या कृत्यामध्ये 1:12-14 मध्ये पाहतो, जेव्हा प्रभूचे स्वर्गरोहण झाले, प्रभू शरीरासह वरती स्वर्गाच्या राज्यात घेतले गेले, तेव्हा प्रेषित, शिष्य आणि काही ज्या स्त्रिया होत्या, 120 लोकांचा समुदाय होता। ही 120 लोकांचा समुदाय शिष्यांसह, स्त्रियांसह सर्व एकत्र येऊन प्रार्थना करण्यात तत्पर होते। बघा, प्रभूचे स्वर्गरोहण झाल्यानंतर प्रार्थना करण्याचं त्यांनी सोडलं नाही, तर ती प्रार्थना करण्यामध्ये तत्पर होते। सर्व एकत्र येऊन ती प्रार्थना
देवाची आराधना करत होते, प्रार्थनेमध्ये तत्पर होते. म्हणूनच प्रेषितांची कृत्य 2:1-13 या सर्व लोकांवर पवित्र आत्मा उतरला आणि ते पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले. पवित्र आत्म्याच्या दानाने सुद्धा ते भरले गेले आणि वेगवेगळ्या भाषा ते बोलू लागले. प्रार्थनेत तत्पर होते म्हणूनच पवित्र आत्मा त्यांच्यावर उतरला आणि ते पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले. आपण प्रार्थनेत तत्पर असणार तर पवित्र आत्मा आपल्यावर उतरणार. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने आपण पूर्ण रीतीने भरले जाणार. आपल्या जीवनातली बंधने पूर्ण रीतीने तुटली जाणार जेव्हा आपण प्रार्थनेमध्ये तत्पर असणार तेव्हा. जेव्हा आपण प्रभूच्या वचनात आणि नियमात चालणार तेव्हा प्रभूचा अनुग्रह, प्रभूचा आशीर्वाद आपल्यामध्ये उतरणार. आपल्या जीवनातल्या सर्व समस्या आणि निराशा पूर्ण रीतीने दूर होणार. सर्व तऱ्हेची संकटे आपल्या जीवनातून दूर होणार. म्हणून प्रार्थनेमध्ये आपण तत्पर राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पुढील वचन काय सांगते पहा, प्रेषितांच्या कृत्यामध्ये 2:42 पेत्राच्या पहिल्या भाषणाने 3,000 लोकांची भर पडली. आता इथे 3,000 लोक होते. ही प्रेषितांच्या सहवासात आणि भाकर फोडण्यात व प्रार्थना करण्यात तत्पर असत. बघा, ज्यांचा बप्तिस्मा झाला होता म्हणजे जे पवित्र आत्म्याने भरलेले होते, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने भरलेले होते, किंवा ज्यांचा बप्तिस्मा झाला होता त्यांची पूर्ण गणत झाली होती, हे सर्व 3,000 लोक बायबल सांगते की प्रेषितांच्या जोडीला राहायचे आणि प्रार्थनेमध्ये तत्पर होते. बप्तिस्मा झाला तेवढ्याच पुरता नाही तर उलट त्याने कार्य आणि प्रार्थना वाढवली. प्रेषितांच्या सहवासात राहिले आणि प्रार्थना करण्यात ते तत्पर बनले गेले. प्रार्थनेमध्ये अधिक त्याने वाढ केली. पुढे वचन सांगते, प्रेषितांचे कृत्य 2:43-47 तेव्हा प्रत्येक मनुष्याला भय वाटले आणि प्रेषिताच्या हातून पुष्कळ अद्भुत कृत्य व चिन्ह घडत होती. तेव्हा विश्वास ठेवणारे सर्व एकत्र होते आणि त्यांचे सर्व काही सामायिक होते. ते आपापली जमीन व मालमत्ता विकून जसजशी प्रत्येकाला गरज लागत असे तसतसे सर्वांना वाटून देत असत. ते दररोज एका चित्ताने व तत्परतेने मंदिरात जमत असत. घरोघरी भाकरवडी असत आणि देवाची स्तुती करीत हर्षाने व साल्लस मनाने जेवीत. सर्व लोक त्याला प्रसन्न असत आणि प्रभू तारण प्राप्त होत असलेल्या माणसाची दररोज त्यांच्यात भर घालीत असत. आता हे प्रेषित प्रभूचं कार्य करत होते, प्रभूच्या स्वार्थीची घोषणा करत होते. ते दररोज एक चित्ताने व तत्परतेने मंदिरात जमत असत. हे प्रभूमधले विश्वासू जन प्रेषित तत्परतेने लवकरात लवकर मंदिरात जमत असत, एक चित्ताने तत्परतेने. आपल्यामध्ये बघा, कोण सकाळी येतो, कोण दुपारी, कोण कधी पण, सर्वजण तत्परतेने एक चित्ताने एकत्र येऊन प्रार्थनेत बसत नाही. पण बायबल सांगते हे सर्वजण एक चित्ताने मंदिरात यायचे, तत्परतेने मंदिरात जमायचे, प्रार्थना करायचे, घरोघरी जाऊन सुवार्थेची घोषणा पण करायचे, एकत्र जेवायचे, प्रीतीने राहायचे, भांडण तंटा त्यांच्यामध्ये नसायचे आणि सर्व लोक त्याला थोर मानायचे. कारण का ते प्रभूची सेवा करत होते, त्यांच्यातून अनेक कार्य घडत होते, त्यांच्यामध्ये प्रीती होती म्हणून अनेक लोक त्यांना थोर मानत असत किंवा त्यांचं भय बाळगत असत. प्रभूमध्ये जीवन जगत असताना आपण देवाच्या सेवेत, कार्यात आणि प्रार्थनेत तत्पर बनले पाहिजे. प्रेषितांचे कृत्य 6:4 या ठिकाणी पेत्र प्रेषित काय म्हणते पहा, की मात्र अशा लोकांची नेमणूक करा जे इतर कामकाज पाहतील, जेवणापासून इतर कामापासून ती सर्व कामं पाहतील आणि आम्हाला प्रार्थनेत व वचनाच्या सेवेत आम्हाला तत्पर राहता येईल. म्हणून पेत्राने 7 जणांची निवड केली आणि जेवणाची कामे, काही इतर कामे, देणे घेणे किंवा काही आणणे, ही सर्व कामे त्या 7 जणांनी सांभाळली. आणि प्रेषित पेत्र हे सर्व प्रार्थनेत आणि वचनाच्या सेवेत तत्पर राहू लागले. ते देवामध्ये अधिक वाढू लागले, अधिक कार्य करू लागले, अधिक प्रार्थना, अधिक सेवा करू लागले, अधिक वचनाचा प्रसार करू लागले, तत्पर बनले गेले. आज आपल्याला परमेश्वराच्या प्रार्थनेमध्ये, कार्यामध्ये, वचनामध्ये तत्पर राहायचे, वाढवायची आपल्याला प्रार्थना अधिक प्रार्थनेसाठी उत्साह आपल्यामध्ये तयार करायचे, आलस आणि कंटाळा नाही. पुढे वचन सांगते देवाच्या
असावे, शिकविणाऱ्याने शिक्षण देण्यात, बोध करणाऱ्याने बोध करण्यात तत्पर असावे, दान देणाऱ्याने ते अंतर्याने द्यावे, अधिकाराने आपले काम आस्थेने करावे, दया करणाऱ्याने ती संतोषाने करावी. बायबल सांगते सेवा करीताना सेवेत तत्पर असावे. ज्यांना सेवा सोपून दिलेली आहे, सेवा मग जेवण बनवणं असो किंवा प्रभूच्या मंदिरात इतर काम करणे असो, साफसफाईचं काम असो, तर त्या कामात आपण तत्पर बनले पाहिजे. वचन सांगते शिकविणाऱ्याने शिक्षण देणार, जो शिकवत आहे, शिक्षण देत आहे, त्याने शिकवण्यामध्ये तत्पर असावे. लोकांना शिक्षण देणे, शिकवणे, मार्गदर्शन करणे, सल्ला देणे याच्या तत्पर. बोध करणाऱ्याने बोध करण्यात तत्पर असावे. जो बोध करतो, मार्गदर्शन करतो, एखाद्या गोष्टी बाबतीत सल्ला देतो की तुम्हाला हे करायचंय, ते करायचंय, हे सांगण्यात त्याने तत्पर असावे. पुढे वचन सांगते तुम्ही प्रत्येकाने आपापल्या कार्यात, आपापल्या कामात तत्पर असावे. जी सेवा, जे कार्य तुम्हाला सोपून दिले त्याच्यात तुम्ही तत्पर असा. त्या संबंधाने तुम्ही आलस आणि कंटाळा करू नका. तुम्ही दान करा, सेवा करा, शिक्षण द्या, परमेश्वराच्या मंदिरात वाढा, परमेश्वराच्या सेवेमध्ये वाढा आणि या कार्यात तुम्ही आळस, कंटाळा करू नका, कमी पडू नका, तर तत्पर असा. तुम्ही परमेश्वरामध्ये वाढतच जा, प्रभूची सेवा करतच जा. पुढे वचन सांगते रोमकरास 13:13 या कारणास्तव तुम्ही करही देता, कारण अधिकारी देवाची सेवा करणारे आहेत व ते या सेवेत तत्पर असतात. वचन सांगते तुम्ही अधिकाऱ्यांना कर देता. म्हणजे बघा, जसं की आपण मंदिरामध्ये कर भरतो, दान करतो, कारण अधिकारी म्हणजे मंदिर चालवणारे प्रभूचे सेवक. आता इथे ब्रदर हे कार्य ही मंडळी चालवत आहे आणि वचन सांगते तुम्ही करही देता, दान धर्म पण करता, कारण अधिकारी जे म्हणजे ब्रदर जे ते आपल्या सेवेमध्ये, आपल्या कार्यामध्ये तत्पर आहे, ती सेवा करत आहे. आज या केंद्रातून अनेक लोकांना दान धर्म केला जाते, दररोज जेवणाचे डबे गरिबांपर्यंत पोहोचते. रस्त्यावर पडले लोक, आजारी असलेले लोक मात्र किंवा मानसिक परिस्थितीत असलेले लोक, वेडे झालेले लोक, या लोकांना दररोज मात्र या केंद्रातून जेवणाचे डबे पोहोचते. तसं अनेक गोरगरिबांना सहाय्य आणि मदत मिळत आहे. अनेक गरजवंत लोकांना त्यांच्या गरजेमध्ये त्यांना मदत मिळत आहे या केंद्राच्या द्वारे. आर्थिक मदत त्यांना केली जाते. म्हणजे ब्रदर आपल्या सेवेमध्ये तत्पर आहे, ती सेवा करत आहे. नेहमी त्यांची सेवा, कार्य, मग प्रभूच्या वचनाची सेवा असो या गोरगरिबांना, गरजवंतांना मात्र दानधर्म करण्याबाबतीत, अन्न पाणी पुरवण्याबाबतीत, या सर्व बाबतीत घेऊन असो, या सर्व कार्यात ती तत्पर आहे. हे आपलं कार्य ब्रदर नेहमी दररोज चालू ठेवतात. कधी असं एक दिवस नाही की त्या दिवशी ते कार्य करत नाही, प्रसार करत नाही, फक्त आराम करतात, असं कधीच नाही. प्रतिदिवशी आणि प्रति रात्र, दिवस आणि रात्र ती परमेश्वराच्या सेवेमध्ये तत्पर आहे. गोरगरिबांना सहाय्य करण्यात ती तत्पर आहे. तशा प्रकारे बायबल सांगते अधिकारी आपल्या सेवेमध्ये तत्पर असतात. म्हणून तुम्ही त्यांना कर देता, तुम्ही त्यांना दान देता, कारण ते सेवेमध्ये तत्पर आहे. हालेलुया. आपल्याला प्रभूने जी सेवा दिली आहे त्या सेवेमध्ये आपल्याला तत्पर राहायचंय. कलितिकरास पहिल्या पत्रामध्ये 15:58 आपल्याला प्रभूच्या कामामध्ये तत्पर राहायचंय. म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो, प्रभूमध्ये तुमचे श्रम व्यर्थ नाही हे तुम्ही जाणू ना. म्हणून तुम्ही स्थिर व अढळ व्हा आणि प्रभूच्या कामात सर्वदा अधिकाधिक तत्पर असा. बायबल काय सांगते? तुम्ही प्रभूच्या कामामध्ये अधिकाधिक तत्पर असा. प्रभूचं जे काम आपल्याला सोपून दिले, जी सेवा, जे कार्य दिलेले आहे त्याच्यात तत्पर बना. तत्परतेने आपल्याला परमेश्वराची सेवा करायची, वाढवत जायचे कार्य, सेवा वाढवत जायचे, मनापासून काम करायचे, उल्हासाने, उत्साहाने आपल्याला परमेश्वराची सेवा करायची. माघार घ्यायचं नाही, मागे हटायचं नाही. जी काही आपल्याला कामं दिलेली आहे त्या कामामध्ये तत्पर राहायचे. प्रभूच्या सेवेमध्ये, प्रभूच्या कामामध्ये आपल्याला तत्पर राहायचंय. या कार्यामध्ये आपल्याला तत्पर राहायचंय, ज्याद्वारे प्रभू आपल्याला आशीर्वादित करणार. पुढे वचन सांगते चांगली कामं करण्यात आपल्याला तत्पर राहायचंय. तिथाला पत्रामध्ये 2:14 संत पौल या ठिकाणी काय म्हणतो पहा. त्याने स्वतःला आपल्याकरता दिले यासाठी की त्याने खंडणीवरून आपल्याला सर्व स्वराचारापासून मुक्त करावे आणि
स्वतःचे लोक आपल्यासाठी शुद्ध करून ठेवावे. प्रभू येशूने आपल्या सर्व मानव जातीसाठी प्रभूने स्वतःला दिले वधस्तंभावर, अशासाठी की आपल्या मानव जातीला पापातून मुक्त करून आपण सर्वजण चांगल्या कामासाठी तत्पर व्हावे म्हणून. प्रभूने आपल्यासाठी बलिदान दिलेले, आपल्याला पापातून मुक्त केलेले की आपण चांगल्या कामात तत्पर असावे. पाप करण्यात नाही, चांगली कामं करण्यात तत्पर असावे. आपल्यातून चांगली कामं घडली पाहिजेत, चांगल्या गोष्टी आपल्यातून घडल्या पाहिजेत आणि चांगलं करण्याचा कंटाळा आणि आलस आपल्यात नसावा. गलतीग्रस्त पत्र 6:9. चांगली करण्याचा आपण कंटाळा करू नये, कारण आपण न खचलो तर यथाकाली आपल्या पदरी पीक पडेल. बायबल सांगते चांगलं करण्याचा कंटाळा करू नका, कारण आपण न खचलो, चांगलं करत राहिलो तर यथाकाली पीक आपल्या पदरी नक्कीच पडेल. नक्कीच आपल्या पदरी आपल्याला पीक पडणार, म्हणजे आपल्याला चांगलं पीक मिळेल, चांगलं प्रतिफल मिळेल जर आपण खचले नाही तर. म्हणून चांगलं करण्यात तत्पर असा. प्रेषणांची कृत्य 9 36-43 वचना. तबिथा उर्फ दुर्कस. बायबल सांगते ती एक शिष्य होती आणि वचन सांगते 36 वचना, ती सत्कृत्य व दानधर्म करण्यात तत्पर असे. वचन काय सांगते? ही स्त्री जी होती, प्रभूची शिष्य जी होती, प्रभूच्या सेवेत सत्कृत्य दानधर्म करण्यात तत्पर होती. सत्कृत्य म्हणजे चांगली कृत्य करण्यात, चांगली कर्म करण्यात आणि दानधर्म करण्यात ती तत्पर होती. तिच्या हातून चांगली सत्कृत्य घडत होती, तिच्या हातून दानधर्म होत होता आणि त्याच्यात ती तत्पर होती, कंटाळा करत नव्हती. चांगली कामं करणे, मदत करणे, सेवा करणे, कार्य करणे, दानधर्म करणे, गोरगरिबांना मदत करणे, याच्यात ती तत्पर होती. आणि जेव्हा ती मरण पावली, तिचे अंघोळ करून मांडीवरच्या खोली ठेवले, त्या पेत्राला बोलवणे पाठवले. पेत्र तिथे आला, पेत्राने प्रार्थना केली, तबिथाला म्हटलं तबिथे उठ. तेव्हा ती मेलेली तबिथा जिवंत झाली आणि पेत्राने तिला जिवंत सर्व लोकांपुढे उभे केले. बघा, मरून सुद्धा ती जिवंत झाली. का? कारण ती सत्कृत्य करण्यात आणि दानधर्म करण्यात तत्पर होती, म्हणून मरून सुद्धा जिवंत झाली. नवीन जीवन तिला मिळालं कारण ती चांगल्या गोष्टीमध्ये तत्पर होती म्हणून. आज आपल्याला सुद्धा परमेश्वराच्या सेवेमध्ये, प्रभूच्या कार्यामध्ये, दानधर्मामध्ये तत्पर व्हायचंय. कंटाळा आलस करायचं नाही, तर प्रभूची सेवा वाढवतच जायचंय. प्रभूच्या वचनानुसार, प्रभूच्या नियमानुसार आपल्याला चालायचंय. मग प्रभू आपल्याला अनुग्रह देणार, आपल्याला आशीर्वादित करणार, आपली बंधने तोडणार, आपल्या समस्यातून प्रभू आपल्याला मुक्त करणार. म्हणून प्रभूच्या सेवेत, प्रभूच्या कार्यात तत्पर राहायला शिका. प्रभूमध्ये मजबूत राहायला शिका, तरच प्रभूचा अनुग्रह आपल्यामध्ये उतरणार. चांगल्या कामात आपण तत्पर बनले पाहिजे. जे लोक प्रभूच्या चांगल्या कामात तत्पर असतात त्यांना प्रभू आशीर्वादित करतो. पुढे वचन सांगते अनुवाद या पुस्तकामध्ये 11 अध्यायामध्ये 13 ते 15 वचना. वचन सांगते मी ज्या आज्ञा आज तुम्हाला देते त्या तुम्ही तत्परतेने ऐका आणि आपला देव परमेश्वर याच्यावर प्रेम करा व पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने त्याची सेवा करीत राहा. तर मी तुमच्या देशावर आगोटीचा पाऊस आणि वल्वाचा पाऊस योग्य समय पाठवेन. म्हणजे तुम्हाला आपले धान्य, द्राक्षरस व तेल याचा साठा करता येईल. मी तुझ्या गुराढोरांसाठी तुझ्या कुरणात गवत उपजवेन व तुला पोटभर खावयास मिळेल. प्रभू म्हणतो, जर तू माझी वाणी, माझ्या आज्ञा जर तत्परतेने ऐकशील, तत्परतेने तू माझ्या आज्ञा, विधी, नियम ऐकशील, तर प्रभू म्हणतो मी योग्य वेळी, योग्य समय मी पाऊस पडेल. तुला भरपूर खायला मिळेल, पोटभर खायला मिळेल. तू उपाशी राहणार नाही, तुला काहीच कमी पडणार नाही जर तू माझं ऐकशील, ते पण तत्परतेने. म्हणून याकोबाच्या पत्रामध्ये 1:9 तर प्रत्येक मनुष्य ऐकाव्यास तत्पर, बोलाव्यास धीमा आणि रागास मंद असावा. ऐकण्यामध्ये तत्पर, हुशार असावा. ऐकण्याची उत्कंठा त्याच्यामध्ये असावी. ऐकण्यामध्ये तो तेज भरला पाहिजे. मला म्हणतो तुम्ही आज जर माझ्या आज्ञा, नियम जर तू तत्परतेने ऐकशील तर मात्र प्रभू म्हणतो मी तुला आशीर्वादित करेन, तुला पोटभर खायला मिळेल, तुला काहीच कमी पडणार नाही. म्हणून प्रत्येक मनुष्य ऐकाव्यास तत्पर असला पाहिजे. कोणत्या गोष्टी ऐकाव्यास? देवाच्या गोष्टी.
गोष्टी, देवाची वचने ऐकाव्यास आपण तत्पर असले पाहिजे. देवाच्या वचनामध्ये आपण तत्पर असले पाहिजे. रोमकरांपत्र 12:13 तुम्ही आतिथ्य करण्यात तत्पर असा. आतिथ्य म्हणजे काय? पाहुणचार करण्यात तुम्ही तत्पर असता. जे परमेश्वराचे सेवक, पवित्र जन आहे, जे तुमच्या घरी येतात त्यांचं तुम्ही स्वागत करा, जे खरोखर देवाची सेवा करतात. तसेच कोणालाही पाठ दाखवू नका. ज्याला गरज आवश्यकता आहे अशांचा पाहुणचार करण्यास सुद्धा तुम्ही तत्पर असा. कोणाला विरोध करू नका, कोणाचा द्वेष करू नका, तर मात्र त्या आतिथ्य करण्यामध्ये सुद्धा तुम्ही तत्पर असा. चांगल्या कामात, चांगल्या कार्यात बायबल आपल्याला तत्पर राहायला शिकवते. आणि जर आपण तत्पर असणार तर परमेश्वर आपल्याला अनुग्रह देणार. 2 इतिहास 30:12 आणि यहूदाला देवाचा वर्चस्व प्राप्त झाला की राजाने व सरदाराने परमेश्वराच्या वचनानुसार जी आज्ञा केली ती पाळण्यात ते एकचित्ताने तत्पर झाले. हिजकिया राजाने संपूर्ण यहुदी इस्रायल लोकांना एकत्र करण्याचा निर्णय घेतला की सर्वांनी यरूशलेमेत यावे आणि परमेश्वर पित्याचा वलांडन सण पालावा, साजरा करावा. लोकांना परमेश्वराच्या मंदिरात एक करावे आणि त्याने आपापली पापे कबूल करावी अशी इच्छा होती हिजकिया राजाची. सर्व लोकांनी देवामध्ये एक व्हावं म्हणून हिजकिया राजाने सर्व लोकांना म्हटले की मात्र तुम्ही सर्वांनी देवाच्या मंदिरात जमा. त्या बायबल सांगते यहुदी लोकांना देवाचा वर्चस्व प्राप्त झाला की त्याने आज्ञा पाळण्यास ते तत्पर, एकचित्ताने तत्पर झाले. त्याबरोबर ते आज्ञा पाळण्यात तत्पर झाले आणि सर्वजण मात्र यरूशलेमेमध्ये जमले. त्याने स्वतःला शुद्ध केले, आपली पापे कबूल केली आणि वलांडन सण पाळला आणि परमेश्वरामध्ये उल्हास केला, उत्साह केला त्याने. आता आपल्याला सुद्धा परमेश्वराचे नियम पाळण्यामध्ये आपल्याला तत्पर व्हायचे. प्रभूच्या आज्ञा पाळण्यात आपल्याला तत्पर राहायचे. प्रार्थनेमध्ये तत्पर राहायचे. प्रभूच्या वचनात तत्पर राहायचे. कार्यामध्ये तत्पर बनायचे. आलस, कंटाळा आपल्या जीवनामध्ये नसावा. तर प्रभूच्या प्रत्येक गोष्टीत तत्पर बना. प्रभूने आपल्याला निवडले, प्रभूने आपल्याला घडवले की आपण त्याच्यामध्ये अधिक वाढत जावे, त्याच्या सेवेमध्ये वाढत जावे. आपल्यामध्ये आलस आणि कंटाळा नसावा. हळूहळू करणं कार्य असं नाही तर प्रभूमध्ये वाढतच जावे, तत्पर असावे. म्हणजे आणखीन वाढत जावे. परमेश्वराच्या सेवेत कार्य करतच राहावे. कमी पडू नये तर अधिक परमेश्वराची सेवा वाढवतच जावी अशी प्रभूची इच्छा आहे. आणि हे कार्य आज आपल्याला वाढवायचे, सेवेमध्ये आपल्याला वाढायचे, तत्पर बनायचे. अधिक परमेश्वराच्या वचनामध्ये, शिकवण्यामध्ये, प्रत्येक कार्य करण्यामध्ये तत्पर बनायचे. ज्याला प्रभूने निवडले, कार्यासाठी घडवले, त्याने मागे आता पडायचं नाही तर अधिक प्रभूमध्ये वाढत जायचंय, अधिक प्रभूच्या सेवेमध्ये वाढत जायचंय, परमेश्वराच्या सेवेमध्ये तत्पर होत राहायचंय. ज्याद्वारे प्रभूचा अनुग्रह, प्रभूचं सामर्थ्य आणि प्रभूची शक्ती आपल्यामध्ये उतरणार. प्रभूच्या सामर्थ्याने, शक्तीने आपण भरले जाणार आणि आपल्या जीवनातले सर्व मार्ग पूर्ण रीतीने मोकळे होणार. म्हणून प्रार्थनेमध्ये, सेवेमध्ये, दानधर्म करण्यामध्ये, कार्य करण्यामध्ये, हरेक गोष्टी, चांगल्या गोष्टी करण्यामध्ये तत्पर असा. सर्वांमध्ये तत्पर बनायचे, सर्वांमध्ये हुशार बनायचे, ख्रिस्तामध्ये धावत राहायचे, ख्रिस्ताची सेवा करतच राहायचे. हालेलुया, हालेलुया. आता माझ्या शब्दाद्वारे जे काही चुकलं असेल त्याबद्दल मला क्षमा असावी. हालेलुया, हालेलुया, हालेलुया.